तर आपण आज गोव्यामध्ये खास करून क्रिसमससाठी बनवला जाणारा हा एक पारंपरिक केक आपण बघणार आहोत. बऱ्याच जणांना हा केक माहिती नसेल, कारण क्रिसमस म्हटलं की आपल्याला वाईन केक्स किंवा फ्रूट केक्स हेच आपल्याला आठवतात. पण हा पारंपरिक केक खास करून क्रिसमसच्या वेळेला गोव्यामध्ये हमखास असा बनवला जातो. या केकला बाथ किंवा बतिका केक सुद्धा म्हटलं जातं. चला मग रेसिपी पाहून घेऊया. तर सगळ्या साहित्यांचं प्रमाण मी व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. त्या परफेक्ट प्रमाणामध्ये हा अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट असा हा फ्लेवरफुल केक तयार होतो. तर ह्यासाठी आपण कढईमध्ये 1 चमचा एवढं तूप घातलं आहे आणि 2 ह्या मेजरच्या ज्या आपण बाऊल घेतलेत ह्यानी 2 बाऊल एवढं भरून मी इथे बारीक रवा आपण घेतलेला आहे. तर आता हा रवा आपल्याला तुपामध्ये थोडासा हलकासा भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला खूप जास्त लाल भाजायचा नाही आहे. त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईपर्यंत आपल्याला हा फक्त परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघितलं स्पॅट्युलावरून हा रवा जो आहे तो अगदी सरळ सरळ खाली पडतोय, म्हणजे त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं आहे. तर गॅस टर्न ऑफ करते आणि हे मी दुसऱ्या बर्नरवरती शिफ्ट करून घेते. आता आपल्याला ह्या केकसाठी लागणार आहे बटर. तर इथे 100 ग्रॅमचं जे बटर पॅक येतं अमूलचं ते मी इथे त्यातला हाफ पोर्शन आपण इथे वापरलेला आहे. म्हणजे 50 ग्रॅम एवढं बटर आपल्याला ह्यासाठी लागलं आहे. बटर हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरचं असावं, ते मेल्ट करण्याची इथे गरज लागत नाही. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 2 अंडी घालायची आहेत. तर ही अंडी जी आहे त्यातलं व्हाईट आणि येल्लो दोन्ही पोर्शन आपण ह्यामध्ये घातलं आहे. आता बटर आणि अंड हे आपल्याला व्यवस्थित एकत्र फेटून घ्यायचं आहे. हा जो केक आहे ना ह्यामधलं हे बटर जे आहे ह्याच्यामुळे आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे कोकोनट, ओलं खोबरं. यामुळे केक खूपच आतून मॉइस्ट होतो, एकदम छान त्याला ओलावा येतो. तर आता बटर आणि अंड हे दोन्ही आपण एकत्र छान फ्लफी होईपर्यंत हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे जवळजवळ 5-1 मिनटं व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर तुम्ही बघाल ह्याचा रंग जो आहे तो आता हळूहळू चेंज झाला आहे. हळूहळू थोडंसं अगदी लाईट येल्लो किंवा व्हाईट असं होत जातं. त्यानंतर त्याच वाटीच्या प्रमाणात आपण इथे 1 वाटी 1 बाऊल एवढं आपण साखर घेतलेली आहे. साखर आता ह्या मिश्रणामध्ये पूर्णपणे विरघळवण्याची अजिबात गरज लागत नाही. फक्त आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतोय. साखर मी इथे थोडीशी जाड वापरली आहे, त्यामुळे मी 1 बाऊल एवढं म्हणजे रव्याच्या निम्म एवढ्या प्रमाणात साखर घातली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता. त्याच बाऊलच्या प्रमाणामध्ये 1 बाऊल एवढं आपण ह्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे. तर ओलं खोबरं हे खवून घेतलं आहे. तुम्हाला जर थोडंसं मिक्सरला फिरवायचं असेल तर पाणी न घालता आपण हे मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा ॲड करू शकतो. पण जेव्हा केक खाताना हे खोबरं जेव्हा दाताखाली येतं तेव्हा खूपच त्याचा छान स्वाद ह्या केकमध्ये येतो. त्यामुळे मी हे मिक्सरला न वाटता अगदी छान बारीक खवून घेतलं आहे आणि ते आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे सगळी मिश्रण आपण एकत्र केलं. ह्यामध्ये मसाले म्हणाल तर आपण वेलची पावडर घातली आहे. तुम्ही जायफळ पावडरसुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता. काजूचे काप घातलेले आहेत. हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं. गोव्यामध्ये खास करून क्रिसमसच्या दिवशी हा एकत्र सगळे फ्रेंड्स किंवा नातेवाईक येऊन हा केक बनवतात. पोर्तुगीज थोडासा ह्याच्यामध्ये टच आहे. तर आता इथे सगळं मिश्रण जे आहे ते आपलं रेडी झालं आहे. आता ह्यामध्ये आपण भाजून घेतलेला जो रवा आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे. करायला अतिशय सोपा असा केक आहे. चव म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट अशी चव येते. आपण जो रवा केक खातो त्यापेक्षा खूपच वेगळी टेस्ट ह्या केकला येते. त्यामुळे हा तुम्ही नक्कीच करून पहा. आता रवा आपण घातल्यानंतर हा एकाच दिशेने आपल्याला बाकीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा रवा जो आहे तो या मिश्रणामध्ये पूर्णपणे फुलायला हवा. तो फुलण्यासाठी आपल्याला हे केकचं बॅटर काही तास किंवा रात्रभर हे तसंच ठेवलं जातं. तर ह्याची पारंपरिक जी रेसिपी आहे ह्यामध्ये हा केक बनवताना हे मिश्रण तुम्ही रेडी करायचं आणि रात्रभर हे फ्रीजमध्ये आपण ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होतं, हा रवा जो आहे हा रवा
ह्यामध्ये घातलेले जे बाकीचे इंग्रेडियंट्स आहेत त्यातला ओलावा आणि त्यातल्या चवी ज्या आहेत त्या शोषून घेतो आणि छान रवा फुलला जातो आणि एक छान मस्त परिपक्व असं चवीचं मिश्रण ह्यामुळे तयार होतं. तर आता आपल्याला जर हे मिश्रण थोडंसं ड्राय वाटलं तर ह्यामध्ये आपण दुधाचा वापर करू शकतो किंवा नारळाचं दूध, नारळाचा रस ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. बाकीच्या केकप्रमाणे तुम्ही बघाल तर ह्याचं मिश्रण जे आहे ते थोडंसं असं जाडसर दाटसरच असतं. केकसुद्धा खायला आतून जरी मॉइस्ट असला तरी वरून दिसायला मात्र तो अगदी स्मूथ दिसत नाही. त्याचं टेक्स्चर जे आहे हे थोडंसं क्रम्बली असतं. तर त्यामुळे आता आपलं जे मिश्रण आहे ते इथे तयार झालं आहे. आता हे रवा छान ह्या मिश्रणामध्ये मुरण्यासाठी आपण हे 6 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा हे फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण ह्यामध्ये आपण कच्च्या अंड्याचा वापर केला आहे, त्यामुळे आपण हे फ्रीजमध्येच ठेवणं योग्य आहे. तर आता हे इथे 6 तास झालेले आहेत आणि 6 तासानंतर सगळा रवा जो आहे तुम्ही बघाल हा अगदी सगळ्या मिश्रणामधलं ह्यानी जो चव त्याच्यानंतर त्याचा ओलावा शोषून घेतला आहे आणि आता मिश्रण पहिल्यापेक्षा अजून जास्त दाटसर झालेलं आहे. रवासुद्धा अगदी दाणा दाणा असा मस्त फुगलेला आहे. तुम्ही त्याचं टेक्स्चरवरून तुम्हाला ह्याचा अंदाज येतच असेल. तर आता आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे. तर बेक करण्यासाठी ह्यामध्ये मी 1/2 चमचा एवढं बेकिंग पावडर वापरली आहे आणि ते व्यवस्थित मिक्स व्हावी पावडर म्हणून 1 चमचा एवढं दूध मी त्याच्यामध्ये घातलं आहे, म्हणजे ती पावडर अगदी सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागली जाईल. हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला आपल्याला आता हे बेक करायचं आहे, तर तुम्ही हे ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता. पण आज मी इथे हे गॅसवर म्हणजेच एका पॅनमध्ये बेक करून घेणार आहे. तर आता हे मिश्रण सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघाल हा केक कंटेनर मी घेतला आहे. ह्याला आता आपण ग्रीस करून घेणार आहोत. तर थोडंसं तूप जे आहे ते आपण लावून घेऊया. ह्याच्या अगदी तळाला मी बटर पेपरही घालणार आहे, पण ह्याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्याला आपण व्यवस्थित तूप जे आहे ते ग्रीस करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही यावरती थोडासा मैदा डस्ट करून घ्यायचा, म्हणजे आपला केक जो आहे तो बेसला चिकटणार नाही. तर आता हा बटर पेपर मी घालून घेते आणि त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते आपल्याला ह्यामध्ये पोर करायचं आहे. आता केक जो आहे तो आपल्याला जवळजवळ लो फ्लेमवरती 40 मिनिटासाठी बेक करायचा आहे. मी इथे गॅस फ्लेमवरती एक कढई ठेवली आहे. कढईवरती आपण एखादी तिवई किंवा एखादा प्लेट ठेवून त्यावरती हा केकचा जो टीन आहे हा आपल्याला ठेवायचा आहे. तर खूप छान ह्याचा केकचा फ्लेवर आणि त्याचबरोबर ह्यामध्ये घातलेलं जे खोबरं आहे त्याचा ओलावा, ह्याची खूप छान टेस्ट जी आहे ती ह्या केकमध्ये येते. क्रिसमसला हा केक मी घरी बनवला होता आणि घरच्यांनाही तो खूपच आवडला. तर आता हे सगळं व्यवस्थित लेवल करून घेतलं आहे आणि आपली कढईसुद्धा आता जवळजवळ 5 ते 10 मिनटासाठी चांगली प्रीहीट आपण करून घेतली आहे. त्यामध्ये हा टीन मी ठेवला आहे आणि वरती एखादं झाकण किंवा असं हे कव्हर करून आपल्याला लो फ्लेमवरती 40 to 45 मिनिट्स हे बेक करून घ्यायचे आहेत. आता हा केक जो आहे तो बाजूनी अगदी छान खरपूस असा भाजला जातो आणि आतमध्ये त्याचा ओलावा जो आहे तो तसाच राहतो. तर आता इथे जवळजवळ 45 मिनिट झालेले आहेत. खूप छान त्याचा स्वाद जो आहे तो अगदी घरभर पसरला आहे. तुम्ही बघाल ह्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा छान मस्त ब्राऊन झाल्या आहेत आणि एकदा आपण ह्याच्यामध्ये एक नाईफ किंवा टूथपिक घालून बघायची. अगदी क्लिअर अशी तुम्ही बघाल ही नाईफ येते, म्हणजे हा आतपर्यंत व्यवस्थित बेक झालेला आहे. कमीत कमी 45-50 मिनिट्स ह्याला लागू शकतात. बाजूच्या कडासुद्धा पूर्णपणे सुटलेल्या आहेत. आपण ह्याच्यामध्ये जे बटर वापरलं आहे त्यामुळे हा अगदी छान बटरी असा केक तयार होतो. तर आता अजिबात आपण हा इथे कट करणार नाही आहोत. ह्याचा पूर्णपणे हा रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच मी हा कट करणार आहे. तर आता जवळजवळ इथे 1 तास होऊन गेला आहे आणि आपला केक जो आहे तो पूर्णपणे आता इथे थंड झालेला आहे. तर आता आपण हा एका प्लेटवरती मी अनमोल्ड करून घेणार आहे
आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे प्लेट ठेवली आहे मी आणि त्यावरती हा टीन जो आहे तो आपण अनमोल्ड करूया. तर आपला केक इथे तुम्ही बघाल, मस्त एकदम खरपूस असा खालच्या बाजूनी साईडच्या बाजूनी परफेक्ट असा बेक झालेला आहे. गोव्यामध्ये जरी हा केक ख्रिसमससाठी बनवला जात असला ना, तरी तुम्ही मात्र हा केक कधीही बनवून चहासोबत एन्जॉय नक्कीच करू शकता. आतमधून अगदी मॉइस्ट असा झालेला आणि ह्यामध्ये भरभरून घातलेलं आपण खोबरं, बटर ह्याचा जो फ्लेवर आहे ना, तो ह्या केकला एक वेगळी टेस्ट देऊन जातो. तुम्ही हा कधी ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा आपल्या रवा केकप्रमाणे खूप सॉफ्ट नसतो, पण आतून मात्र अगदी मॉइस्ट आणि छान मस्त फ्लेवरफुल असा हा केक नक्कीच ट्राय करा. तर रोजच्या आपल्या केकपेक्षा एक वेगळी रेसिपी दाखवण्याचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.